जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाहे मोक्ष सदा। नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कडिकाळाचा रीग नाही। तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतूसी केवीकडे। ज्ञानदेव फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा। जात वित्तादिकामुळे कोणी जाणता व कोणी नेणता हा भेदव्यवहारामध्ये दिसत असला तरी भगवंताच्या ठिकाणी मात्र जाणीव नेणीव असा भेद मुळीच नाही। तो तर फक्त भावाचा भुकेला आहे। भावपूर्वक त्याच्या नामाचा उच्चार केला की सतत मोक्ष मिळतो, याचा अनुभव घेतला पाहिजे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कडी काळाचा रीग नाही। जो नारायण हरी या नामाचा सतत उच्चार करतो, त्या साधकाजवळ कडिकाळाचे काहीच चालत नाही। श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीवजंतूसी केवीकडे। अशा अद्वितीय शक्तिमान हरीला वेदही जे ते यथार्थ रूपाने जाणू शकत नाही, तेथे वेदाच्या मानाने अतिहीन असणाऱ्या जीवांना त्याचे स्वरूप कसे समजेल। श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञानदेव फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला वैकुंठ म्हणजे ऐश्वर्य संपन्न हरीच सर्वत्र भरलेला आहे, अशा अनुभवाने युक्त केले, ते एका नारायण पाठाचेच फळ आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचे चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील। रामकृष्ण हरी।